नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्हीच्या इलेक्शन कार्निवलमध्ये प्रभू रामचंद्राची भूमी म्हणजे नाशिकमधून आपण शंभू महादेवाची भूमी परळीमध्ये आलेलो आहोत. परळी महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं शहर. दिवंगत गोपीनाथ मुंडे, दिवंगत प्रमोद महाजन आणि ओबीसी राजकारणाचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून ज्या परळीला ओळखलं जातं, त्या परळीमध्ये आपण आज ह्या इलेक्शन कार्निवलच्या निमित्ताने भेटणार आहोत, संवाद साधणार आहोत. शरद पवार यांचं सुद्धा या परळीवरती खूप बारकाईनं लक्ष आहे. परळी हे वेगवेगळ्या कृषी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. औष्णिक वीज निर्मिती केंद्र, शेजारच्या अंबाजोगाईची योगेश्वरी देवी, मराठी भाषेचा जिथून उगम झाला असं अंबाजोगाई शहर आणि अनेक सगळ्या गोष्टी. पण त्याआधी शाहीर तयार. महाराष्ट्र भूमी धन्य, महाराष्ट्र भूमी धन्य, देऊन धन धान्य वाढवी आम्हा काळी आई, वाढवी आम्हा आम्हा काळी आई, तिची कीर्ती शाहीर गाईर जी जी जी, तिची कीर्ती शाहीर जी जी, तिची कीर्ती शाहीर गाईर जी. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर जर बाजूनी पाणी दुष्ट मोगलास. नमन माझे जगमित्राला, साधू संताला, परळी नगराला, एनडीटीव्ही आला हो आज, एनडीटीव्ही आला हो, एनडीटीव्ही आला हो आज. हो, आपले सगळे पाहुणे इथे आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीकडून श्री राम कुलकर्णी साहेब, जे राज्य प्रवक्ते आहेत. साहेब, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्हीमध्ये. महाविकास आघाडीची बाजू सांगण्यासाठी श्री वसंत मुंडे साहेब, जे काँग्रेसच्या काँग्रेस ओबीसी प्रदेश कमिटीचे सदस्य आहेत. DL उजगरे साहेब आहेत, जे बसपाचे उमेदवार आहेत. आणि वसंत मुंडे, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनाही आम्ही या कार्निवलमध्ये चर्चेला बोलवलं आहे. महायुतीच्याकडे स्वतःचे म्हणून बरेच मुद्दे असतील सांगण्यासारखे, परंतु थोडीशी नकारात्मक मी सुरुवात करतो. परळीतले स्थानिक प्रश्न काय आहेत बघा. औष्णिक विद्युत केंद्र बंद आहे, वैद्यनाथ साखर कारखाना बंद पडला आहे, प्रचंड बेरोजगारी आहे, अर्थचक्र थांबलेलं आहे, बाजारपेठेवरती त्याचा परिणाम झाला आहे, नवीन एकही प्रकल्प आलेला नाही, बसस्थानक इमारत अनेक वेळा उद्घाटन झाले पण काम काही पुढं सरकत नाही. आपण ज्या नटराज रंगमंदिरात, वाचनालय, भुयारी गटार योजना अशी सगळी कामं ही पेंडिंग पडलेली आहेत. रस्ते विकासाची असंख्य कामं पडलेली आहेत. राखेचा प्रश्न तर आहेच आहे. सो राम कुलकर्णी साहेब, मला तुम्हाला 1.5 मिनिटाचा वेळ द्यायचा, प्रत्येकाला 1.5 मिनिटाचा वेळ आहे. हे प्रश्न आणि तुम्ही केलेली कामं महाराष्ट्राला सांगा. नाही, खरं म्हणजे मी एनडीटीव्हीचं या परळी तीर्थक्षेत्र वैद्यनाथाच्या पावनभूमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. खरं म्हणजे ही भूमी आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची. तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथं त्यांनी स्वतः वैद्यनाथ कारखान्याची निर्मिती केली. या ठिकाणी औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. त्याचबरोबर वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे. मी तुम्हाला विश्वासानं सांगाल की या ठिकाणी खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती झाली ते वैद्यनाथ कारखान्यामुळे झाली. पटलं तर टाळ्या वाजवा, नाही पटलं. आणि एक लक्षात घ्या, कुठल्याही कारखानदारीच्या बाबतीत अनुभव असा असतो, ती कारखानदारी अनेकदा निसर्गावर अवलंबून असते. कधी पावसाळा पडतो, कधी दुष्काळ पडतो, कधी पावसाळा पडतो. ह्या दुष्टचक्रामध्ये वैद्यनाथ कारखाना त्याच्यामध्ये थोडा सहकारी कारखाना आणि दुष्काळाच्या कचाट्यात सापडल्यामुळं त्या वैद्यनाथ कारखाना. दुसरी गोष्ट अशी की 12 ज्योतिर्लिंग आहे. या 12 ज्योतिर्लिंगाच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंतच्या काळामध्ये, एक 5-10 वर्षाच्या काळामध्ये एवढा निधी कधीच आला नव्हता. या तीर्थक्षेत्राचा विकास कधी झाला नव्हता. सध्या आमचे पालकमंत्री माननीय धनुभाऊ असतील, तत्कालीन काळात माननीय आमच्या लोकनेत्या पंकजाताई असतील,
यांच्या माध्यमातून करोडो रुपये विकास या वैद्यनाथाच्या तीर्थविकासासाठी आलेला आहे. आणि भाविक पाहतात, खरं म्हणजे काम केल्यानंतर हे भाविक पाहतात. आमच्याकडे MIDC सिरसाळ्याला मंजूर झाली, वर्षानुवर्षापासून पडली होती. यानंतर आत्ता त्याला चालना भेटली, जागाही हस्तांतरित झाली. आणि म्हणून असं काही नाही, रस्ते विकासासाठी शहरातले रस्ते असतील, ग्रामीण विकासासाठी ग्रामीणचे रस्ते असतील. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये रस्ते विकास हा सर्वांगीण कुठं झाला असेल तर ठीक आहे. परळी मतदारसंघात. वसंत मुंडे साहेब, यादी मोठी वाचून दाखवली, मी सुरुवात नकारात्मक केली होती, बोला. NDTVचे मी प्रथम अभिनंदन करतो की मला संधी दिली. थँक्यू. जे काही परळी विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीमध्ये विकास गंगा जे म्हणतात की आम्ही हे केलं ते केलं, सर्व बोगस काम आहेत. बोगस 75% बोगस काम आहेत. आणि 1300 कोटी रुपयाचे माझ्याकडे पुरावे आहेत. गल्ली ते दिल्ली, तालुका कोर्ट असेल, जिल्हा कोर्ट असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, हायकोर्ट असेल, लोकायुक्त असेल, ED असेल, CBI असेल, ACB असेल आणि SIT नेमली. प्रत्येक सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे आणि 350 लोकांवर FIR दाखल केला आहे आणि त्यामध्ये 40 कोटी रुपयाची रिकव्हरी केली. आणि आत्ताच गेल्या आठवड्यातच सर्व गुत्तेदार जे कोणी जबाबदार असतील आणि जे कोणी कर्मचारी असतील त्यांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्याचे आदेश पारित केलेत. फक्त दाखवायचं एक आहे, कृती शून्य आहे. काँग्रेसच्या काळात जे काही पाणी पुरवठ्याची योजना आहे, वेगवेगळे धरणं आहे, जायकवाडी असेल, वांधरणं असेल, इथं कासरवाडी असेल, अन्य दोंडवाडी असेल, ते काँग्रेसच्या काळात झालेले आहेत. इथं नाल्यावर नाल्या, रोडवर रोड आणि बोगस काम आहेत. आणि जे काही चाललंय ते सगळं बोगस आहे. फक्त प्रत्येक वार्डामध्ये 1-2 गुत्तेदार पकडलेत आणि त्यांची होजगिरी चालू आहे, बाकी काही नाही. फार इंटरेस्ट वाटतं, बारामतीमध्ये सुद्धा श्री अजित पवार यांच्या विरोधामध्ये कॉन्ट्रॅक्टरला जगवलं अशा पद्धतीचा आरोप होतो आहे. तुम्ही परळीत पण तो आरोप करताय. उमेदवाराकडे जाण्याच्या आधी वसंत मुंडे साहेब, मला जरा तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी सांगा दोन्ही बाजूच्या. NDTVचं खऱ्या अर्थानं मी स्वागत करतो. जे आता भाजपचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडीच्या दोघांनी जे काही मुद्दे परळी विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात जे मांडले, त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे, काही अंशी तथ्य नाही आहे. कारण पत्रकार म्हणून आम्ही ज्यावेळेस बघतो त्यावेळेस मागच्या 5 वर्षाचा हिशोब आपण निवडणुकींच्या समोर, ज्यावेळेस निवडणुकांना समोर जातो त्यावेळेस आपण तो घेतो. आणि निवडणुकीच्या मैदानामध्येच विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होते, ती व्हायला पाहिजे. पण 5 वर्षे ही चर्चा कुठं जाते हाही प्रश्न सातत्याने निर्माण होतो. ही 5 वर्षे चर्चा व्हायला पाहिजे. माध्यमातून एकच वाक्य, 5 वर्ष चर्चा होती, सत्य के पावर से दबाया जाता. ठीक आहे. तर ती सातत्याने चर्चा होणं अपेक्षित आहे. त्यासाठी नागरिकांनी सुद्धा दक्ष राहणं आवश्यक आहे. परळीच्या बाबतीमध्ये तुम्ही जे काही मुद्दे उपस्थित केले, वस्तुस्थिती आहे की दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी या भागामध्ये, ज्या भागामध्ये कारखाना होणं शक्य नव्हतं, त्या भागामध्ये कारखाना काढला आणि आशिया खंडातला सगळ्यात चांगला कारखाना म्हणून त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी त्या कारखान्याला नावरूप आणलं. त्यामुळं अर्थचक्र जे आहे, ग्रामीण भागातलं अर्थचक्र त्यामुळं फिरलं. पण त्यांच्यानंतर दुर्दैवाने तो कारखाना आता या अवस्थेमध्ये बंद पडलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं चर्चा जेव्हा होते तेव्हा ती चर्चा सातत्याने विकासाचे छोटे छोटे मुद्दे असतील, गाव पातळीवरचे रस्त्याचे मुद्दे असतील. आता या मागच्या 5 वर्षामध्ये एक गोष्ट समाधानाची जे दिसते ती कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये, रस्त्यांच्या बाबतीमध्ये रस्ते चांगले बनलेले आहेत. बसपाचे उमेदवार आहेत, दोघांनी आपली बाजू मांडली. तुम्ही एक त्रयस्थ म्हणून, त्रयस्थ अशा अर्थाने की तिसऱ्या आघाडीतला एक घटक पक्ष म्हणून तुम्ही जरी नसलात तरी मुद्दे सांगा. प्रथमतः मी NDTVचे आभार मानतो. असं मला वाटतं की प्रथमतः तिथं आपले NDTV आलेली आहे आणि आता जो मुद्दे उपस्थित केलेले आहेत, प्रदूषण जे आहे ते वाढलेलं आहे. तसं विकास जो आहे, विकास झालेला नाही. बरेचसे जे काम आहेत रस्त्याचे असोत, मग कोणतेही असोत, पण त्याचे बिलं उचलून काही लोकांनी हे केलेले आहेत, पण विकास झालेला नाही. दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपण आमदार निवडून देतो, मंत्री होतात, बॅकलॉग भरलेलं नाही. आणि जो बेरोजगारी जी आहे ती कायम आहे, बेरोजगारी संपलेली नाही. तसंच जो विकास व्हायला पाहिजे परळीचा, ज्यावेळेसपासून आपले परळी मतदारसंघ झाला, परळी मतदारसंघ स्थापना झाली, त्यावेळेसपासून हा परळीचा विकास झालेला नाही. ठीक आहे, दोन्ही मुद्दे राम कुलकर्णी साहेब दोघांचंही म्हणणं सारखंच आहे.
की तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्टरची फळी इथे उभा केलेली आहे? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे राहुलजी, शेवटी विकास कामं करत असताना चांगली एजन्सी देणं असेल, चांगले माणसं देणं असतील, हे करत असताना कामाचा रिझल्टही पाहणं असेल. परळीला बायपास रस्त्याचा दर्जा आता तुम्ही जाऊन बघता. शिरसाळा ते परळी हा रस्ता आता कसा सुमार होतो हे पण पाहिलं पाहिजे. गंगाखेडपर्यंत जाणारा रस्ता कसा होतोय. आम्हाला इथनं लातूरला जायचं म्हटलं तर अंबाजोगाई मार्गे जावं लागत होतं. आता बर्दापूर जवळगाव मार्गे जात असताना आम्ही अवघ्या 40 मिनिटामध्ये लातूरला जातो. ग्रामीण भागातले रस्ते असेल, नागापूर सर्कल असेल, धर्मापुरी सर्कल असेल, मला असं वाटतं की व्यवस्था जागृत असतील, नेतृत्व जागा असेल तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो आणि विकासाचे प्रश्न मार्गी लागतात. तसंच या परळी मतदारसंघात आहे. आमच्या नेत्या लोकनेते माननीय पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, रात्रंदिवस विकासाची दृष्टीनं आणि सेवक म्हणून काम करतात आणि म्हणून विकासाची महाचळवळ इथं उभा आहे. वसंतराव, दीर्घकाळ काँग्रेसने इथं मॅनेज पॉलिटिक्स केलं हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती. आता हे म्हणतात आम्ही फार उत्तम पद्धतीच्या कार्यकर्त्यांनी एजन्सी उभा केल्या. भारत सरकारचे जे काही आपले वेगवेगळ्या योजना माध्यमातून काम आलेले आहेत माननीय नितीन गडकरी साहेबामार्फत, कामं झाली आहेत. ऐकून घ्या. 16/10/2018 वसंत मुंडेंनी स्वतः माननीय मंत्री महोदयाला पत्र दिलेले. त्याच्यानंतर परळी अंबाजोगाई रस्ता 18.7चा म्हणजे 18.5 किलोमीटरला 4 वर्ष लागलेत आणि त्याच्यामध्ये 4 माणसाचा मृत्यू झालाय. 4 माणसाचा मृत्यू झालाय. ती एजन्सी महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवाराकडे होती, त्याच्यामुळं ते रस्ता झाला नाही परळी अंबाजोगाई. आणि परळीचं जे बस स्टँड आहे ते सुद्धा कोर्टामध्ये महाविकास आघाडीचा इच्छुक उमेदवार गेल्यामुळं ते पेंडिंग पडलेलं आहे. हे सगळ्या परळीकरांना माहीत आहे. आणि परळी अंबाजोगाई रस्ता आमच्या प्रश्न कोणाला चालू झाला. नामदार धनंजय मुंडे साहेब आमदार झाले की एजन्सी बदलली आणि ते काम पूर्ववत झालं आणि आज आपण परळी अंबाजोगाईला अर्ध्या तासामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, प्रीतम मुंडेंनी साधा अर्जही दिलेला नाही. वसंत मुंडेची तक्रार आहे, त्याच्यावर चीफ अभियंता, ऐकून घ्या, चीफ अभियंता देशपांडे साहेबांनी दक्षता कमिटी नेमली, त्याच्यावर अहवाल मागून घेतला आणि जे काही सुनील हायटेकला काम दिलं होतं ते रद्द केलं. नव्याने टेंडर काढलं, त्याच्यामध्ये 43 कोटी रुपये वाचले. पण या 1-2 नाही, प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता ही वस्तुस्थिती आणि 4 वर्ष काम झालं नाही. प्रश्न आहे आणि 4 माणसाचं जर काम जे धनंजय मुंडे साहेबांमुळे झालं तर जे बायपासचे झाले ते कोणामुळे थांबले त्याचा बी कोणी उद्घाटन केलंय? धनंजय मुंडे 90% बायपास झालं, 10% डिस्प्यूट आहे त्या इच्छुक उमेदवाराच्या नातेवाईकामुळे. नाही, काम का पूर्ण झालं नाही? राम कुलकर्णी साहेब बोला. नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एखाद्या विकासाच्या रस्ता बांधकामाचं जर काम चालू असेल तर कधी कधी गुत्तेदाराचे प्रश्न असते, टेक्निकली अनेक आडवाडवीचे प्रश्न असतात, न्यायालयीन प्रकरणं होतात. गुत्तेदार बदलणं एवढं सोपं नसतं. एकदा निवेदा दिल्यानंतर तो गुत्तेदार बदलायचा, त्याच्या कामाचा दर्जा पाहायचा ऑफिशियल काम असतं. पण बऱ्याचदा हे कामं न्यायालयीन प्रकरणी जेव्हा होतात तशा वेळेस डिस्पोज होतो. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, जरी 2 वर्षे 3 वर्षे रस्त्याचं बांधकाम बंद राहिलं तरी आज अंबाजोगाई ते परळी फक्त 15 मिनिटात माणूस जातोय. इथं पान खाल्लं ना तर परळीतच जायपर्यंत ते अंबाजोगाईला जायपर्यंत पान खातंय. याला काय साहेब दर्जेदार रस्त्यासाठी फक्त अधिकारी नसतात, त्यामुळे ते दर्जेदार झालाय. मग दर्जेदारच आहे ना रस्ता. प्रश्न ऐकून घ्या. रस्ता उशीर होण्यासाठी राजकीय लोकच जे आमदार होते तेच त्याचे जबाबदार होते. त्यांनी गुत्तेदाराला काम करू दिले नाहीत. त्यांच्याकडे त्याला असं तुम्हाला म्हणायचं की धनंजय मुंडे साहेबांनी यांना काम करू दिले. बहीण भावानी दोघांनी त्या गुत्तेदाराला अडचणीत मोठा आरोप केलाय. पण एक मुद्दा घेऊन मी सांगतो ते का बोला पटपट बोला. रस्त्याचा विकास झाला म्हणजे काय सगळा शेतकऱ्यांचा किंवा शेतकऱ्यांच्या खिशाचा विकास झाला असं नाही. शेतकऱ्यांचा विकास काय झाला? कारखाना का बंद झाला? शेतकऱ्यांच्या खिशात 2-5 पैसे यायलेत का? आज शेतकऱ्यांनी दिवाळी कशावर करायची? सोयाबीनला 3500-3800 भावानं सोयाबीन विकायलं. आत्महत्या करण्याची वेळ आली शेतकऱ्यावर. रस्त्याचा हा खरा तर प्रश्न महायुतीच्या विरोधात जाणार. पण मुंडे बहीण भावानी मिळून बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्यात असा आरोप होतो तुमच्यावरती कुलकर्णी. हे बघा, विरोधकांचं आरोप करणं हे काम जरी असलं तरी मला असं वाटतंय की जे काम झालंय
ते झालेलेच काम आहे ना, ते सत्य कोणी नाकारू शकेल का? इथल्या विकासाचे अहो कोणी नाही जरी पाहिलं तरी आमच्या शेजारच्या वैद्यनाथ बसून तर पाहतोय ना, मंदिर बसून तर पाहताय ना की कसे काम झाले, किती काम झाले. मला राहुल सर एक मिनिट सांगतो मी. वसंतरावला माहिती, या राज्यामध्ये 2014ला पंकजाताई आमच्या लोकनेत्या ग्रामविकास मंत्री झाल्या. राहुल सर महाराष्ट्राला 25-15 माहित नव्हता. ग्रामीण विकासाचे रस्ते ह्यानं जोडले असते. केवळ पंकजाताईनं ते हेड एवढं कार्यान्वित केलं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 25-15ची ओळख झाली. म्हणजे रामराज्य आलंय वसंतराव, परळीमध्ये रामराज्य. 25-15चं बीड जिल्ह्यातलं 109 जे कामं मंजूर झाले होते 100 करोडचे, त्याच्यामध्ये फक्त 3 टेंडर बिलो आहेत 7 ते 8%. सगळे टेंडर 15% अभाव आहेत आणि 5 एजन्सीला. बहीण भावाचा मुद्दा नाहीये ना तुमच्या दृष्टीनं? आणि जो भ्रष्टाचार आहे, कामच केले नाहीत. मुख्यमंत्री ग्राम सडकचे कामच भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचार काय पुरावे आहेत का तुमच्याकडे? माझ्याकडे पुरावे आहेत. ठीक आहे, पुरावे तुम्हाला पुरावे देतो. या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचाराविषयी पाहिजे ते मी या ठिकाणी सांगतो की परळी शहराच्या गळ्यात नॅशनल हायवेची माळ जर कुणी घातली असेल तर ती पंकजाताई आणि धनंजय मुंडेंनी घातली. माळ घातली गळ्यात. रस्ते असतील, शेतकऱ्यांचा पीक विमा असेल, महिलांचे बचत गट असतील, अनेक महाआरोग्य शिबिर असतील, ही सगळी सर्वस्वी कामं ही आमच्या पंकजाताई आणि धनुभाऊनी केलेली आहेत. विकासाचे ह्यांनी एकही काम दाखवावं जे 65 वर्षात त्यांची सत्ता होती. आले 65 वर्षाचा मुद्दा आला मुंडे साहेब, बोला. थर्मल पॉवर स्टेशन कोणी उभं केलं? नटराज रंग मंदिर कोणी उभा केलं? जायकवाडी कोणी उभा केली? कासरवाडी कुणा केलं का? नागापूर कुणा केलं? हे सगळे कामं कुणा केलेत? आणि म्हणता 65 वर्षात एक काम झालं. बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं काय अवस्थित आहे? एक जिल्हा अध्यक्ष होता ते दुसऱ्याच्या पक्षाच्या उभा राहिलाय आणि पश्चिम महाराष्ट्राचे नेते येतात आणि बीड जिल्ह्यामध्ये भांडण लावून जाते जातीवाद करून. असं आहे की 2 हंसों का जोडा महाराष्ट्राने बघितलेला आहे. बोला वसंतराव. मला ही प्रक्रिया मान्य आहे. ज्याचा त्याचा वैयक्तिक विचार आहे, ज्याची त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. पक्षाचं अस्तित्व खरंच आहे ना. काँग्रेस पक्षाचा मी वसंत मुंडे बारका कार्यकर्ता आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत माझ्या पक्षाचे मी काम करतो. ठीक आहे. आणि माझ्या पक्षाला जे काही माझ्या पक्षा मदती होईल शासकीय वेगवेगळ्या योजनांमध्ये जनतेला त्याचा काँग्रेस प्रयत्न करतो. संपला आहे असं म्हणताय ते बरोबर आहे की नाही? तुम्ही संपला म्हणतात तर कालच आघाडीला दिला ना धक्का. पंकजा मुंडे कुणा पाडली? 69,000 मतं परळी मतदारसंघात पडले कसे? 340 बूथवर एजंट नेमू दिले नाहीत. 74,000 मतं बोगस केले. कशी काय सीट लागली? तरी 65 मला आवडणार नाही आणि महाराष्ट्राला सुद्धा काँग्रेसचं समर्थन होतं, काँग्रेसची मदत होती म्हणून जवळ झाले. चर्चा मुंडे साहेब महाराष्ट्राला आवडणार नाही, पण काय झालं लोकसभा निवडणुकीमध्ये? राम कुलकर्णी साहेब जरा महाराष्ट्राला सांगा वस्तुस्थिती. नाही खरी गोष्ट सांगा, जी खरी गोष्ट कळली पाहिजे. एक लक्षात घ्या, बीड जिल्ह्याच्या काँग्रेस बाबतीत आम्हाला काही बोलायचं नाही, कारण ती काँग्रेस झाकली मोठं आहे. काँग्रेस कधी आम्हाला मदतच करते, कधी काय. अरे हे बरं आहे तुमचं. वसंतरावजी चळवळीतले कार्यकर्ते आहेत, मला माझे मित्र आहेत, पण जिल्ह्यातली काँग्रेस त्याच्यामुळे काही नाही. पण भाजपवाल्याची तुम्ही अडचण केली, कार्यकर्त्याचं नुकसान केलं. बोला साहेब. आमचा असा प्रश्न आहे की जो रेल्वेचा विकास होणार आहे, बऱ्याच वर्षापासून नाही, आम्ही आता म्हातारे झालात, परळीकर म्हातारे झालेत की आम्ही कधी मुंबईला परळीतून जाऊ, हे प्रश्न कधी सुटणार का? आमचा BSPचा आमदार निवडून आल्यावर सुटणार. ठीक आहे, रेल्वेचा प्रश्न बोला. कुलकर्णी सरांना माझा प्रश्न आहे की ते म्हणते काँग्रेस आमच्या सोबत आहे, काँग्रेसच्या विरोधात त्यांचे केंद्रातले आणि राज्यातले नेते म्हणतात की वोट जिहाद ही नेरेटिव्ह यांनी पसरवलं, तर अंधारातून यांना वोट जिहाद, अंधारातून मदत केलेली चालते का? हा त्यांना माझा आणि हा खरं गंभीर प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी ही कायम धर्माधारित राजकारण करते. सुदैवानं बीड मधले मुस्लिम बांधव सुद्धा मच्युअर पद्धतीचं मतदान करतात, पण तुम्हाला कायम इथे धर्माधारित राजकारण करावं लागतं. त्याचा बीड लोकसभेलाही फटका बसला आणि परळीत पण बसेल अशी चर्चा आहे. बोला. नाही एक लक्षात घ्या, परळीत तर फटका बसतच नाही. काय बसत? या परळी विधानसभा मतदारसंघातून माननीय धनुभाऊ मुंडे प्रचंड मताने निवडून येतील, याच्यामध्ये काही शंका नाही. राहिला प्रश्न, भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाते. भारतीय जनता पार्टीचं काँग्रेस सारखं नाहीये जाती जातीत भांडणं लावायचे, ओबीसी मध्ये भांडणं लावायचे, समाजात. मला जरा जाती जातीच्या भांडणाचा विषय काढला तर यांच्यापासून सुरुवात का? बोला. अरे सर, रामगिरी महाराजच्या पाठरंगण कोण करतायत?
जाती जातीत वाद लावत नाही. रामगिरी महाराजचा पाठराखण कोण नाही, करते? सत्य बोलल्यानंतर तुम्हाला आज रामगिरी जाती- महाराजाचं तुम्ही कडवट कशाला का जाता? वाटावं? रामगिरी महाराज सच बात करताय. जातीच्या विरोध नाही, बोलला, कुणाच्या समाजाच्या विरोध बोलतात ते चुकीची बाब आहे. कोणताही समाज तो भारतात जो मग तुम्ही तिची पाठराखण करतात मग तो कोणता आहे? बोल हा. काय काय रामगिरी महाराज सच, ये रामगिरी महाराज ने झगड़ा लगाए और प्रवक्ता साहब बोलते वो सच बोलते हैं. ये उन लोगों के लिए है जो भाजप को अल्पसंख्यक पाठिंबा देते हैं. ठीक आहे, बोला. माझा महायुती सरकारला प्रश्न आहे. तुम्ही लाडकी बहीण योजना काढली तर तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला सगळ्या योजना कशा आठवतात आणि आठवतात तर इकडं तुम्ही सगळ्या गोष्टीचे भाव वाढले. किराणा मालाचा भाव वाढला, तेलाचा भाव वाढला, GST वर भाव आहे तुमचे सगळ्याचे. आणि इथलच्या या बीड जिल्ह्यातल्या महिला मुली सुरक्षित नाही, त्यांच्यासाठी तुम्ही काही सुरक्षितेची योजना केलेली आहे का? महागाई एवढी वाढून ठेवली तुम्ही. आज 100चा बॉन्ड 500ला केलाय. तुम्ही महागाई इकडे वाढवणार आणि तिकडे 1,500 रुपये तुम्ही देणार. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली कारण लोकसभेमध्ये दणदणीत पराभव झाला. यांच्या तिथे जे बसलेत त्यांच्या सगळ्यांच्या घरी लाडके बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत. मोबाईल चेक करा. बरोबर. एक कौल घेऊ, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेले नाहीत का? जरा हात नाही भरले त्यांनी सांगून ना. हा, सगळ्यांनी घेतलेत फायदे. एका संविधानिक पदावर बसून तुमचा आमदार नितेश राणे म्हणतो की मस्जिदीवरील भोंगे आमची सत्ता आल्यानंतर काढून घेणार. हे जातीवाद नाही तर काय? पण परळीत त्याचा रिलिव्हन्स काय? सर, अल्पसंख्याक त्याबद्दल नाराजी आहे, भीती आहे मनात. सर अल्पसंख्याक म्हणतो, अल्पसंख्याक समाजाचं मतदान कसं घेणार आहे मला सांगा. ह्यांचा आमदार, भाजपाचा आमदार म्हणतो मस्जिदीवरील भोंगे काढतो, याचा अर्थ जातीवाद नाही तर काय होतो? राहुलजी, मला राम कुलकर्णी साहेबांना विचारायचं आहे की गोपीनाथराव मुंडे साहेबांनी कमळ परळीतून महाराष्ट्रात फुलवलं आणि तुम्ही ते परळीतलं कमळ तुम्ही संपवून टाकलं. अगदी महत्वाचा प्रश्न विचारला आहे आणि कधी कधी आम्हालाही हा प्रश्न पडतो की भारतीय जनता पार्टीचं परळीत पुढं काय होणार. बोला राम कुलकर्णी साहेब. नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा परळी मतदारसंघ स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांवर प्रेम करणार आहे. त्याच्यानंतर तितकंच प्रेम माननीय पंकजाताईवर केलं. त्याच्यानंतरही तितकं. मी सांगतो राहुलजी, या राज्यामध्ये महायुती जेव्हा तयार झाली, साहजिकच राज्याचे काही समीकरण बदलले. अजितदादा पवार आमच्यासोबत आले आणि काही समीकरण बदलल्यानंतर ठीक आहे ना, अजितदादांचे इथं धनुभाऊ राष्ट्रवादी पक्षाचे होते, ही जागा त्यांना राहणार. राज्याचे समीकरण बदलले आणि म्हणून परिणामी ही जागा माननीय धनुभाऊ यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे राहिली. आता मला वसंत मुंडेंना हा प्रश्न विचारायचा आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3-4 महत्वाच्या नेत्यांनी निवडणुकीचा निकाल आल्यानंतर रिअलाइनमेंट होईल असं म्हणतात. धनुभाऊ तरी महायुतीत राहतील का वसंतराव? मूळ असं आहे की आत्ता जे महाराष्ट्राचं राजकारणाची जी खिचडी आहे, ही खिचडी जर बघितली तर ते राहत इंदोरींचा एक शेर आहे. बताओ. बनके हादसा बाजार में आ जाएगा. बनके हादसा बाजार में आ जाएगा. जो नहीं होगा वो अखबार में आ जाएगा. क्या बात. सब राजनेताओं की करो तुम कद्र. आता राहत इंदोरींचा जरा तीव्र शब्द आहे, तो वगळतो त्यांच्या परवानगीने. सब राजनेताओं की करो तुम कद्र, मालूम नहीं कौन कब कौन सी सरकार में आ जाए. आणि म्हणूनच यांना मला हा प्रश्न विचारायचा. बोला. या ठिकाणी हे जेवढे विरोधक आहेत हे फक्त विरोध करतात आणि रात्री बेरात्री जाऊन आपले केव्हा पण कामं करून घेतात. ही साहेबाचाच पर्याय त्यांना त्यांच्या समोर आहे. कामं का अजून काय म्हणायचं? नाही कामं, त्यांचे जे कामं आहेत हे धनंजय मुंडे शिवाय यांचे कामं होत नाहीत. कारण दिवसा विरोध करतात आणि रात्री जाऊन कामं करून घेतात. ठीक आहे, बोला. तुम्ही आता समजून घ्या भाऊ ना काय सांगितलं, ह्याचं उत्तर काय होतंय आता हे त्यांना कळावं. वसंत मुंडे साहेबांना विचारू मी. आम्ही नाव सांगत नाही कुणाचं, तुम्ही आता त्यांना. थोडक्यात मुद्दा असा आहे वसंतराव की पार्ट 2 सुरू आहे इथे तुमच्या. एक मुद्दा घेऊ. ऐका, हे जे एवढे बोलाले विरोधीवाले धनंजय मुंडे आणि पंकजाताईच्या विरोधात, ह्यांना एक माझा प्रश्न आहे की तुम्ही बाबा हो एक केसभर काम किंवा कुणाच्या मदतीला आलात किंवा काही काम केलंय, फक्त कागदावर तक्रारी आणि फक्त आरोप करायचे, ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही नाही. हा थेट प्रश्न वसंतराव तुमच्यासाठी आहे. फक्त बोला. वेळ कमी, 1 मिनिटात बोला. बोला. धनंजय मुंडे पूर्वी महाविकास आघाडीमध्ये होते. आमच्या पक्षाबरोबर ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकत्र होतो. त्यावेळेस परळीमधली काँग्रेस काही लोकांनी फोडाफोडी केली. त्यावेळेस आम्ही एकत्र काँग्रेस करून
माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब देशमुख साहेब साक्षीत, बहादूरबाई आमची सर्व काँग्रेसची टीम साक्षी, त्यावेळेस आम्ही एकत्र करून परळी मतदारसंघात 1978 पासून ते आजपर्यंत 31,000ची लीड कधीच मिळालेली नाही. मुद्दा तक्रारीचा होता. आणि ऐकून घ्या, त्यावेळेस आम्ही एकत्र मिळून धनंजय मुंडेला परळी मतदारसंघामध्ये परळी शहरामध्ये 21,000ची लीड मिळून दिली होती. एकत्र काम केलं म्हणून धनंजय मुंडे आज कायमस्वरूपी नामदार या पदावर आहेत. त्यात काँग्रेसचाही सिंहाचा वाटा आहे ना. आणि काही कार्यकर्ते इकडे तिकडे त्यांनी फोडले, आम्हाला मान्य आहे, आम्ही कुठं नाही म्हणतो, पण वस्तुस्थिती आघाडी आणि धनंजय मुंडे साहेबांच्या मागे परळी हा पहिलेपासून काँग्रेस विचाराची आणि मुंडे साहेब गोपीनाथराव मुंडे साहेबाला 1978 पासून ते 2014 पर्यंत परळी शहरात कधीही लीड मिळालेली नाही. मायनस आहेत कायम गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि धनंजय मुंडे साहेबांना जी लीड मिळाली ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराची परळी आहे, त्याच्यामुळे ते शक्य झालं. तुमचा उमेदवार चुकला असं म्हणतात त्यावेळेला. एक वेळ विरोधकांना फक्त जातीपातीचं राजकारण करायचं आहे, विकासावर बोलायचं नाहीये त्यांना. आणि ऐकून घ्या, अल्पसंख्याक समाजासाठी आमदार इद्रिस साहेब आलते, त्यांच्याशी आमची संवाद झाला. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं सेंटर परळीत येणार आहे आणि मोहल्ला क्लिनिक प्रत्येक अल्पसंख्याक वार्डामध्ये सुरू करणार आहेत. आणि सुरू करणार आहेत, केलेलं नाही अजून. सर, त्यांच्या प्रश्नावरून हे समजतंय की जातीवाद कोण करते. प्रत्येक वेळेस प्रश्न विचारताना त्यांचा जातीचा उल्लेख आहे. अल्पसंख्याकसाठी काय केलं, ह्याच्यासाठी काय केलं, त्यासाठी काय केलं. म्हणून मला या प्रश्नाची वसंतराव तुम्ही उत्तर द्या की महाराष्ट्रामध्ये परळी मतदारसंघात जो काही संभावित जातीवाद आहे त्याची चर्चा तुम्ही जरा महाराष्ट्राला करून सांगा पटकन. नाही, मुळात असं आहे की निवडणुकीमध्ये विकासावर कितीही लोक ओपनपणे चर्चा करत असतील तरी राजकीय पक्ष हे जातीची गणितं मांडूनच सगळे खेळ खेळतात. म्हणून दोन्ही बाजूने वेगळे उमेदवार आहेत. म्हणून दोन्ही बाजूने वेगवेगळे. या ठिकाणी परळी मतदारसंघाचा जर विचार केला आपण तर 30 वर्षामध्ये म्हणजे 1995 नंतर 95 ते 2024 या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी या ठिकाणी ओबीसी उमेदवार होता. यावेळेस लोकसभेमध्ये जे गणित पुढे आणलं गेलं त्याच गणिताची दुसरी आवृत्ती म्हणून या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं या ठिकाणी उमेदवार समोर गेला. दुर्दैवाने वंजारा विरुद्ध मराठा हे राहुलजी, हे महाराष्ट्रासमोर मी तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्राला या 2-3 वर्षामध्ये जातीच्या पातळीवर राजकारण इतक्या ओपनपणे गेलेलं आहे. कोणी कितीही बोलत असतं. म्हणून वसंतराव, मला अगदी शेवटच्या भागात आहोत आपण, एकच मिनिटाचा वेळ आहे. कशाच्या जोरावरती मतं मागणार आहात तेवढं पटकन मला सांगा. विकासाच्या मुद्द्यावर आणि आतापर्यंत जे राजकीय पक्ष आहेत ते निवडून जातात आणि पुन्हा जनतेकडे फिरून पाहत नाहीत. हे खरे ते नोकर आहेत आपले, पण ते मालक म्हणून राहतात. आणि आतापर्यंत जे आमदार निवडून गेले, खासदार निवडून गेले, त्यांनी परिवर्तनाची नांदी किंवा जे प्रस्थापित आहेत त्यांना पुन्हा एकदा देऊ संधी, अशा पद्धतीचा विचार मला इथे परळीमध्ये दिसतोय. आपला पुढचा जो इलेक्शन कार्निवल आहे तो महत्त्वाच्या जिल्ह्यात आहे, तो असणार आहे नांदेडमध्ये. तिथेही पुन्हा आपण भेटणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी. धन्यवाद, खूप खूप आभारी आहे.